हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत अनलॉक वेल्थ, म्हणजेच आपल्या धनाच्या ऊर्जेला कशा प्रकारे वाढवायचं, म्हणजेच पैशाच्या एनर्जीला कशा प्रकारे आपल्याला वाढवता येईल, आपले व्हायब्रेशन मनी रिलेटेड घेऊन कसे हाय करता येतील. तर त्याबद्दल आज आपण यामध्ये बघणार आहोत. आपल्या धनाच्या ऊर्जेला कशा पद्धतीने वाढवायचं हे आज आपण इथे शिकणार आहोत. बरं का मित्रांनो, ज्या प्रकारे एका घराचं ब्लू प्रिंट डिसाईड करत असते की अल्टिमेटली तो घर कसं दिसणार आहे रेडी झाल्यानंतर, तर त्याच प्रकारे आपल्या सर्वांच्या अंदर एक मनी ब्लू प्रिंट असते, जे डिसाईड करते की आपल्या लाईफमध्ये किती मनी येणार आणि त्या पैशाबरोबर काय काय कराल, आपल्याजवळ म्हणजे किती काळापर्यंत टिकणार आणि आपण लगातार किती जास्तीत जास्त मनीला अट्रॅक्ट कराल आपल्या लाईफमध्ये. सांगायचा अर्थ हा आहे की आपल्या प्रत्येकाच्या अंदर एक मनी एनर्जी आहे, बरोबर. कारण ह्या ब्रह्मांडातील सर्व वस्तू एनर्जीने बनलेल्या आहेत, तसेच पैसे सुद्धा एक एनर्जी आहे. हा एक असा ब्लूप्रिंट आहे जे आपले थॉट्स, आपली फिलिंग्स, आपले बिलीव्सने येत असते. जर आपल्या लाईफमध्ये जास्तीत जास्त पैसे अट्रॅक्ट करायचे असतील तर आपल्याला आपल्या स्वतःसोबत बसून ह्या विचारांवर ध्यान द्यायला पाहिजे की आपल्या पैशांविषयी आपण विचार काय करतो, मनीला घेऊन आपले थॉट्स आणि फिलिंग्स काय आहेत. सर्वात पहिले महत्त्वाचा पॉईंट प्रत्येकाला हा समजायला पाहिजे की तो हा आहे की मी ज्या खुर्चीवर आता बसून आहे, जो टेबल मी यूज करत आहे, जिथे मी आहे म्हणजे ज्या रूममध्ये मी आहे, सर्व काही तिथे आपल्या अध्ययनाने माहिती झालं आहे की फक्त हे सर्व काही जे ब्रह्मांडातील वस्तू आहे ते फक्त काय आहे, एनर्जी आहे. अलग अलग स्पीडवर व्हायब्रेट करत एनर्जी आहे. त्याच प्रकारे जेव्हा आपण पैसे खर्च करतो तर आपण बेसिकली एनर्जी रिलीज केलं आणि जेव्हा आपण पैसे कमवतो तेव्हा आपण एनर्जीला वापस घेतलं. याचा अर्थ हा आहे की जेव्हा पण आपण पैसे खर्च करतो तेव्हा आपल्याला चिंता ठेवण्याची काहीही गरज नाही मित्रांनो, की आता पैसे येतील किंवा येतील. आपल्याला फक्त हे ध्यानात ठेवायचं आहे मित्रांनो की प्रत्येक वेळेस पैसे स्पेंड करत असतो तेव्हा आपली फिलिंग ही पॉझिटिव्हच असायला पाहिजे. कारण की मनी ही एनर्जी आहे. एनर्जीचे काही नियम आहेत. एनर्जी हमेशापासून होती, समोर पण राहणार आहे. ओके. एनर्जीला आपण क्रिएट पण नाही करू शकत आणि त्याला डिस्ट्रॉय पण नाही करू शकत, कारण ते एनर्जी आहे. एनर्जी फक्त आपलं फॉर्म चेंज करत असते. याचा अर्थ असा की जेव्हा कोणत्या गोष्टीला आपण देतो, आपण कोणत्या गोष्टीला घेतो, तेव्हा आपण एनर्जीला स्पेंड करत असतो, बरोबर मित्रांनो. जेव्हा आपण तुरंतही आपल्या अंदरचं एक द्वार खोललं आणि पैशाला आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी, परंतु जेवढं तुम्ही स्पेंड करता जरुरी नाही आहे की आपलं तेवढंच फॉर्ममध्ये त्याच प्रकारे त्याच व्यक्तीकडून आपल्याला मनी येतील. आपल्याला फक्त हे ध्यानात ठेवायचं आहे की कारण आपण एनर्जीला स्पेंड केलं, एनर्जीला रिलीज केलं, आपल्या लाईफमध्ये डेफिनेटली पैसा वापस येईल. परंतु कित्येक लोकांकडून पैसा हा वापस नाही येत. कित्येक लोकांचे पैसे घेतात पण पैसे वापस नाही देत. काही लोकांचं असतं असं, हो ना मित्रांनो. किंवा शायद त्यांनी खूप साऱ्या गोष्टींसाठी खर्च केलेले पैसे आणि ते पैसे महिन्यामध्ये नाही कमवू शकत आहे. त्याचं एक कारण हे आहे की त्यांना वाईट वाटते, वाईट फील होते, तेव्हा ते पैशाला स्पेंड करतात. म्हणून आपण ह्या गोष्टीला एनालाइज करा की माझी फिलिंग पैशाला घेऊन, प्रॉस्परिटीला घेऊन, अबंडन्सला घेऊन काय आहे. तर आपण ह्या प्रकारे आपली निगेटिव्ह फिलिंगला पॉझिटिव्ह फिलिंगमध्ये कन्वर्ट करू शका. तर कसे वर्ड्स, शब्दाच्या थ्रू जर मी हे जाणून घेऊ की माझ्या अंदर एक बिलीव आहे की पैसा माझ्याजवळ नाही टिकत, तरी मी ह्याला पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करू शकते. पैसा माझ्याजवळ जरूर टिकते, जास्तीत जास्त पैसे माझ्या जीवनामध्ये लगातार येत राहतात. हे थॉट म्हणजे विचार जर प्रत्येक सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्या स्वतःला द्यायचं आहे आणि पैसा माझ्याकडे आसानीने येते, लगातार येते आणि पैसा टिकत पण असतात माझ्याकडे, असं जर तुम्ही रात्री आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगाल तर ॲटोमॅटिकली अंदरूनच एक चांगली फिलिंग येते की असं झालं तर किती छान होईल. आणि जेवढ्या जास्त वेळा आपण ह्या वाक्याला रिपीट कराल तर सबकॉन्शियस माइंडला वाटेल की अरे हे तर यांच्या जीवनामध्ये ऑलरेडीच होत आहे. जर त्यांनी म्हणत आहेत म्हणजे आपण म्हणत आहोत,
म्हणत आहोत ना की पैसे येत आहेत, तर तसंच सबकॉन्शियस माइंडला वाटेल की कुठून ना कुठून पैसे येतच असतील. जर सबकॉन्शियस माइंड हे बघते की आपल्या रियालिटीमध्ये तर पैसा नाही आहे, पण आपण हे वर्ड्स शब्द बोललो की पैसे येत आहेत, पैसे येत आहेत, तर सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे का, म्हणजेच सबकॉन्शियस माइंड माहिती आहे काय, की तो आपल्या रियालिटीला थॉटने मॅच करण्याची कोशिश करेल. कारण ह्या सबकॉन्शियस माइंडला काय आहे नाही आहे हे माहिती नाही राहत, फक्त आपल्या ते फिलिंग्स, ते व्हायब्रेशन याला कळत असतात, कारण त्याची भाषाच ती आहे. याचा अर्थ आपण जेव्हा पॉझिटिव्ह वर्ड्स यूज करतो आणि पॉझिटिव्ह बिलीव्सला आपल्या स्वतःमध्ये फीड करणे सुरू करून देतो, तर भलेही आज आपल्या लाईफमध्ये पैसा नाही जरी असेल तरी पण सबकॉन्शियस माइंड हे पकडून चालेल की ही व्यक्ती डिझर्व करत आहे, कारण की त्यांच्या अंदर एक बिलीव आहे की पैसा आसानीने येत आहे. तर बेसिकली सबकॉन्शियस माइंड ही रिप्रोग्राम होऊन जात असते जेव्हा मनी घेऊन, अबंडन्सला घेऊन पॉझिटिव्ह वर्ड्स बोलतात, जेव्हा पैसे त्याच्याजवळ जातात, जो पैशाला अप्रिशिएट करतो. भलेही आज आपल्या लाईफमध्ये तेवढे पैसे नाही आहेत जेवढे आपल्याला पैसे पाहिजेत, परंतु तरी पण जे येत आहे त्याला अप्रिशिएट करत आहात, जेवढे पैसे येत आहेत आणि त्याला अप्रिशिएट करत आहात, कराल तर आपली मनी एनर्जी अप होणार, म्हणजे वाढत जाईल. हळूहळू करून आपल्या व्हायब्रेशनमध्ये पॉझिटिव्ह फिलिंग येऊन जाईल आणि पैसा आपल्या लाईफमध्ये येत आहे. आणि हळूहळू करून जेव्हा आपण पैशाला अप्रिशिएट करतो तर जास्त प्रमाणात ते येऊ लागते. का तर ह्या गोष्टीला आपण अप्रिशिएट कराल तर हमेशा ते वाढत जाईल आपल्या एनर्जीमध्ये. म्हणजेच जर अप्रिशिएट कराल तर मनीला जास्तीत जास्त पैसे आपल्या लाईफमध्ये येणे सुरू कराल. जरुरी नाही आहे की एकाच साथमध्ये येतील, परंतु हळूहळू करून आपल्या अबंडन्सची एनर्जी ही आहे ती वाढत जाईल आणि आपल्या लाईफमध्ये जे मनी गोल्स आहे, पैशाने आपल्याला घर खरेदी करायचं आहे, आपल्याला एक चांगली लाईफ पाहिजे आहे, आपल्या पार्टनरसोबत कम्फर्टेबल लाईफ पाहिजे, जे पण गोष्टी आपल्याला करायची आहे, आपण ह्या साऱ्या गोष्टी लाईफमध्ये मॅनिफेस्ट करून द्याल. पैशाने एक गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे की जेव्हा पण पैशाला स्पेंड करतात तर तेव्हा आपल्या अंदर कोणत्याही प्रकारचा राग असायला नको किंवा इरिटेशन असायला नको की मला पैसे हे खर्च करावे लागत आहे. कोणालाही ब्लेम पण करायचं नाही आहे. फक्त ध्यानात ठेवा की पैसा ज्याच्याजवळ येणे पसंत करते ते एक ब्लेसिंगच्या सोबत त्याला पाठवत असते. रिस्पेक्ट सोबत पैशाला पाठवा, व्हॅल्यू सोबत पैशाला पाठवा आणि ब्लेस करा मनीला. जेव्हा पण मनी स्पेंड करता तेव्हा थॉट ठेवा मी पैशाला ब्लेस करते, ज्यांच्याकडे पण जात आहे त्यांना पण मी ब्लेस करते. ह्यामुळे आपली मनी बिलीव्स जे आहेत, जे विश्वास आहे जास्त पॉझिटिव्ह होऊन जाईल की आपण पैशाने काहीतरी चांगलं करत आहोत, कोणाचं तरी भलं होत आहे. जेव्हा अशी एनर्जी आपण बाहेर पाठवतो तेव्हा पैसा जरूर आपल्याजवळ येणे पसंत करू लागेल. हे काही गोष्टी आहेत जे आपण आपल्या मनी बिलीव्सला तोडण्यासाठी, जुन्या बिलीव सिस्टीमला तोडण्यासाठी आणि नवीन बिलीव सिस्टमला फॉर्म करण्यासाठी करू शकता. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पैशाला जर अट्रॅक्ट करायचं असेल तर खूप इम्पॉर्टंट आहे की जे काम आपण करत आहोत त्याला खूप सिन्सिअरली करा. कारण ही एक कहावत आहे की पैसा ज्याच्याजवळ जास्तीत जास्त येते की पैशाला आपल्या सर्व्हिस आणि प्रोडक्टच्या थ्रू व्हॅल्यू देत असते. म्हणजेच जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकत आहात किंवा देत आहात, जे पण काम करत आहात, तर त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे मन लावून काम केलं तर हे विचार कराल की कसे मी आपल्या कस्टमरला जास्तीत जास्त व्हॅल्यू देऊ शकू, तर ॲटोमॅटिकली आपण एक चांगल्या व्हायब्रेशनमध्ये राहत असतो. आपल्या काम करण्याच्या वेळेस पण अशामध्ये पैसे पण आपल्याजवळ वापस येणे जरूर पसंत करेल. जर पैसे इतके नाही येत असतील तर लक्ष द्या की आपण आपले प्रोडक्टला आणि जे सर्व्हिस देतात त्यांना काय आपण मनाने करत आहोत, काय त्याला करत आहोत, काय विचार आपल्या मनामध्ये येत आहेत किंवा आपल्या कस्टमरच्या विषयी पण काय भावना आहेत ते बघा. असं जर कराल तर पैशाची एनर्जी डेफिनेटली आपल्या अंदर वाढेल की जे काही विचार निगेटिव्ह असेल तर त्याला कट करायचं आहे. ओके, तर या पद्धतीने एनर्जी जर
पैशाला द्याल तर डेफिनेटली आपल्या अंदरची एक एनर्जी पैशाची वाढेल आणि अंदरून वाढेल. एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, पैशाला ज्याच्याजवळ जायला आवडते ते क्लिअर आहे पैसा कसे स्पेंड करावे. तर मनी जे आहे ते शाहीची एनर्जी आहे, त्याला एक एक्झिट डोर पाहिजे. म्हणजे त्याला आपण कोणत्या प्रकारे त्याला स्पेंड कराल, जर हे आपल्या माइंडमध्ये क्लिअर होऊन जाणार की आपल्या सबकॉन्शियस माइंडला पण हे वाटेल की आपण पैशाच्या विषयी आपल्या मनी गोलसाठी खूप सिरियस आहात. आजपासून आपल्या स्वतःला विचारा की किती पैसे कमवायचे आहेत स्वतःला. ह्यासाठी स्वतःसोबत बसून थोडं थॉट प्रोसेस लावा. म्हणजे विचार करा, स्वतःसोबत एकांतात बसा आणि विचार करा की किती पैसे पाहिजे आहेत, किती आपली ऑब्लियन्स म्हणजेच त्याला काय म्हणतात, ऑब्लिगेशन्स आहे, किती आपली एक्सपेरिडेशन्स आहे आणि एक चांगली लाईफ स्टाईल जगण्यासाठी, आपले गोल्सला पूर्ण करण्यासाठी, एक कम्फर्टेबल लाईफ जगण्यासाठी आपल्याला किती पैसे पाहिजे प्रत्येक महिन्यात. जसेही आपण एक अमाऊंट आपल्या माइंडमध्ये आणले, परंतु ही आपण हे विचार करा की आपण ह्या पैशाला कसे यूज कराल. जर पुढल्या महिन्यामध्ये आपल्याजवळ जेवढे पैसे पाहिजे 50 लाख जर आले, तर ह्या 50 लाखासोबत तुम्ही काय कराल त्याची लिस्ट बनवा. इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे की जेव्हा पण कोणाला विचाराल की काय तुम्ही मनी मॅनिफेस्ट करणार आहात, तेव्हा त्यांचं उत्तर असते की होय, खूप सारे पैसे मॅनिफेस्ट करायला त्यांना आवडते. जेव्हा त्यांना विचारले की किती मनी मॅनिफेस्ट करायचे आहेत, तर तेव्हा ते म्हणतात की विचार नाही केलं अजून. तर जेव्हा असं म्हणतात की विचार केला नाही आहे पण खूप सारे पैसे पाहिजे असे म्हणतात, याचा मतलब हेच आहे की कुठे ना कुठे आतापर्यंत त्यांनी इतके सारे पैसे नाही अट्रॅक्ट केले आहे, कारण त्यांना स्वतःलाच माहिती नाही आहे की त्यांच्या जरुरीती काय आहे, त्यांना मनी किती पाहिजे आहेत. मनी एनर्जी वाढवण्यासाठी क्लिअर असायला पाहिजे तुम्हाला मनी किती पाहिजे. नंतर ह्या विषयी पण क्लिअर व्हायला पाहिजे की आपल्याला पैशाला कसे स्पेंड करणार आहात. ह्यामुळे आपलं सबकॉन्शियस माइंड तुरंतही आपल्यासाठी ॲक्ट करणे सुरू करून देणार. अजून हळूहळू करून आपण बघाल की कसे आपले जे मनी आहेत, आपले मनी विजन आहे ते एक एक करून पूर्ण होऊ लागतील आणि हळूहळू करून तुम्ही बघाल की कसे आपले मनी विजन आहे आणि एक एक करून ते पूर्ण होतील. आता काही प्रॅक्टिकल टिप्सवर आपण ह्या पैशा एनर्जीला आपल्या अंदर अबंडन्सच्या एनर्जीला घेऊन छोट्या छोट्या स्टेपनी कसे वाढवू शकता. एक तर हमेशा आपल्या वॉलेटमध्ये हमेशा कॅश ठेवा. यामुळे एक फिलिंग्स आपल्या अंदर येईल की माझ्याकडे पैसे आहे. भलेही आपण त्या पैशाला खर्च नाही करत आहात, तरी पण आपल्या सबकॉन्शियस माइंडला एक फिलिंग आहे की पैसे आहेत, जरूरत पडल्यावर आपण ह्या पैशाला डेफिनेटली स्पेंड करू शकता. तर हे आपल्या मनी व्हायब्रेशनला पॉझिटिव्ह ठेवत असते. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा पण आपल्या माइंडमध्ये काही निगेटिव्ह थॉट असते, जसे की आतापर्यंत माझ्याजवळ इतके पैसे नाही आहे, मला तर ही वस्तू खरेदी करायची होती आपल्या घरासाठी, परंतु माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर हे आपल्या व्हायब्रेशनला खाली करत असते. अशा फिलिंग्सला तोडण्यासाठी तुम्ही व्हिज्युअलाइज करा की आपल्याजवळ पैसे आहेत. आपण जसे त्या स्टोअरमधून जाऊन, दुकानावर जाऊन ती गोष्ट तेच गोष्ट जी तुम्हाला पाहिजे आहे त्यांना घेऊन तुम्ही घरी येता, तेव्हा तुम्ही मनी व्हिज्युअलायझेशन अशा प्रकारे कराल की आपल्या माइंडमध्ये आपल्या मनीला स्पेंड कराल आपल्या मनाच्या इच्छेनुसार त्या गोष्टीसाठी. तर तो सबकॉन्शियस माइंड विसरून जाईल की आपल्याजवळ असलीमध्ये पैसे नाही आहे आणि आपण ते नाही खरेदी केलं. सबकॉन्शियस माइंडला हे वाटेल की तुम्ही ते विकत घेतले, कारण आपण जे मनात विचार करतो असलीमध्ये सबकॉन्शियस माइंड त्यालाच पकडून चालत असते. मनी व्हिज्युअलायझेशन दिवसातून तुम्ही 1 किंवा 2 वेळा करू शकता, त्या गोष्टीसाठी जे आपण तुरंत आपल्या लाईफमध्ये खरेदी करून आणायला पाहिजे किंवा आपल्या लाईफमध्ये मिळवण्याची इच्छा असेल. पुन्हा एक इम्पॉर्टंट पॉईंट ज्यामुळे आपली मनी एनर्जी तुरंत बदलू शकते ते हे आहे की जर आपल्या अंदर कोणत्या दुसऱ्या व्यक्तीसाठी ज्यांच्याकडे शायद तुमच्यापेक्षा जास्त पैसा आहे, त्यासाठी तुमच्यामध्ये काही घृणा आहे, काही नफरत आहे, काही निगेटिव्ह फिलिंग्स आहे, तर तुरंत ही निगेटिव्ह फिलिंग्सला काढण्यासाठी छोटंसं मेडिटेशन तुम्ही करा. आपले डोळे बंद करा. जसेही आपलं माइंड, बॉडी, सोल रिलॅक्स होते, एक डीप ब्रीथ करा 3दा.
आणि त्यानंतर माइंड बॉडी सोल रिलॅक्स होते. आपल्या अंदर एक थॉट ठेवा, विचार ठेवा, आपण त्या व्यक्तीला ब्लेस करत आहात. त्यांच्याकडे खूप सारे पैसे आहेत, हो की नाही? ज्यांच्याकडे खूप सारे पैसे आहेत त्या व्यक्तीला तुम्ही ब्लेस करत आहात, चांगली गोष्ट आहे. आणि ईश्वर आणि भगवान युनिवर्स आपल्यासाठी पण खूप छान करत आहे. आपल्या जीवनात खूप सारे पैसे येतील, आपण पण पैशाला डिझर्व करता. ह्या प्रकारे जेव्हा आपण सिंपल छोटंसं मेडिटेशन, तिथे आपण दुसऱ्यांना ब्लेस करत आहात, स्वतःसाठी पण चांगला विचार करत आहात, तर आपल्या अंदर पण जे निगेटिव्हिटी होती ते आपल्या मनी फ्लोला रोखत असते. ही निगेटिव्हिटी पण निघणे चालू झाली आहे. आणि आपल्यासाठी आपल्या अंदर दुसऱ्या व्यक्तीसाठी कोणतीही नफरत नाही राहील, कोणतंही ब्लेम नाही राहील, किंवा असे निगेटिव्ह थॉट नाही राहतील. ज्यांच्याकडे की पैसा आहे, माझ्याकडे पैसा नाही आहे, असे विचार, असे फिलिंग्स आपले मनी एनर्जीला ब्लॉक करत असतात. तुम्हाला चांगलं फील नाही देणार, फिलिंग चांगली नाही येणार, आणि आपण जे काम कराल त्यामध्ये पण तुमचं मन नाही लागणार. एक लास्ट गोष्ट आहे जे माझ्या हिशोबाने बहुत इफेक्टिव्ह आहे आपली मनी एनर्जीला वाढवण्यासाठी, ते हे आहे की आपण रोज 3 लाईन लिहायचं की तुम्ही पैशाला का डिझर्व करता. तर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही जर शोधाल तर आपल्या पैशाला का डिझर्व करता, आपण पैशाला डिझर्व का करता, तर कित्येक वेळा पास्टमध्ये झालेले निगेटिव्ह एक्सपिरियन्सला पण पकडाल. जसे की जर कोणी तुमच्या सर्व्हिसेसला व्हॅल्यू नाही दिलं, आपल्या कामाला व्हॅल्यू नाही दिले, होऊ शकते की तुमच्या अंदर एक फिलिंग असेल की मी लायक नाही आहे पैशाला, शायद मी पैसा डिझर्व नाही करत, काही माझी इतकी एज्युकेशन नाही आहे, शायद मला कोणी सपोर्ट नाही करत. ह्या प्रकारच्या फिलिंग्सला लगातार दिवसेंदिवस पकडणे खूप जरुरी आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही रोज लिहाल की मी पैसे का डिझर्व करते, तर आपण आपल्या स्वतःच्या विषयी चांगले आणि छान छान विचार करू लागणार. जेव्हा आपल्या स्वतःविषयी चांगले विचार करणार, जसेही मी सिन्सियर आहे, मी डिसिप्लिन आहे, मी हार्डवर्किंग आहे, आणि मी आपल्या कामाला चांगल्या प्रकारे करत आहे, आणि मी ह्यासाठी पैसे डिझर्व करते, कारण की मी युनिवर्सची लाडकी बच्ची आहे किंवा युनिवर्सचा प्यारा बच्चा आहे. ओके, असे थॉट आपल्या अंदर येतील तर आपली मनी एनर्जी वाढेल. कारण तुम्ही जास्ती पॉझिटिव्ह फील कराल आपल्या पैशाला घेऊन. आपली जे हळूहळू चिंता आहे ती कमी होऊ लागेल. पुन्हा एक गोष्ट जी खूप इफेक्टिव्ह आहे मनी एनर्जीला वाढवण्यासाठी, तुम्ही रोजाना एक चेक लिहा आणि आपल्या माइंडमध्ये पर्टिक्युलर जो अमाऊंट आहे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचा आहे, तेच आपल्या चेक बुकमधून एक चेक घ्या आणि त्यावर खूप साऱ्या कापी तयार करा, झेरॉक्स करा, आपलं नाव लिहा, स्वतःची सही करा. त्या चेकवर जो अमाऊंट तुम्ही लिहाल किंवा मॅनिफेस्ट जो अमाऊंट करायचं आहे ते लिहाल, तर त्या चेकला विजन बोर्डवर लावा, आपल्या पिलोच्या खाली ठेवू शकता किंवा एखाद्या नोटबुकमध्ये ठेवा, की जेव्हा पण तुम्ही बुकला खोलाल तर आपल्याला तो चेक दिसेल. ओके, ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण माइंडमध्ये जे पिक्चर असते ते विचारामध्ये सुद्धा असते. जर तुम्ही एक पिक्चर बघत असाल तर त्याविषयी आपण काही चांगलं मॅनिफेस्ट करू इच्छिता, असे की एक अमाऊंट आहे जे आपण आपल्या लाईफमध्ये घेऊन येऊ शकतात. तर सबकॉन्शियस माइंड बार बार या गोल्सला, पिक्चरला कनेक्ट करत असते आणि तुम्हाला हे वाटेल की जसे की आपल्या लाईफमध्ये ऑलरेडी पैसे आहे. भलेही आज आपल्या लाईफमध्ये पैसे नाही आहे तरी पण एक फिलिंग येईल की हे पैसे माझ्याकडे येणार आहेत किंवा माझ्या लाईफमध्ये काही चांगलं होणार आहे. जे पॉझिटिव्हिटी आहे ते आपल्या मनी व्हायब्रेशनला वाढवेल. आणि ज्या प्रकारे आपण पिक्चर बघत असता मनी रिलेटेड, डेफिनेटली बघाल की काही वेळानंतर मध्येच आपल्या लाईफमध्ये जेवढा अमाऊंट आपण चेकमध्ये टाकल्या त्याच्या रिलेटेड कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या सोर्सद्वारे ते मिळत असते. सबकॉन्शियस माइंड जे आहे ते जेव्हा पण एक थॉट देत असा, एक पिक्चर देतात, तेव्हा तो पिक्चर रियालिटीला मॅच करत असते. असे खूप सारे लोक आहेत की मनीला घेऊन तो पॉझिटिव्ह दिवसाच्या सुरुवातीला तर राहतात आणि हळूहळू करून पॉझिटिव्हिटी कमी होऊ लागते दिवसभरामध्ये. अशामध्ये तुम्हाला करायचं हे आहे की तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे पॉझिटिव्ह अफर्मेशनची. असे काही वाक्य असतात जे आपल्या निगेटिव्ह मनी बिलिव्हर्सला नाकारत असतात आणि आपल्या पैशाच्या विषयी चांगलं फील करून देते. असे आपल्याला लिस्ट बनवायची आहे. जसे की मी अबंडन्सची मॅग्नेट आहे, अफर्मेशन बनवायचे आहे. पैसा मला, ही अफर्मेशन आहेत, मी
अबंडन्सची मॅग्नेट आहे. मला खूप पसंत, मला पैसा खूप पसंत आहे. मी पैशावर खूप प्रेम करते. मी पैशाला खूप आसानीने आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करते. मी मनी विजन्सला आसानीने आणि लवकर पूर्ण करते. त्यानंतर युनिवर्स मला माझ्या मनी गोल्सला घेऊन खूप सपोर्ट करत आहे. माझे पैसे मला अजूनच जास्त पैसे कमवण्यामध्ये मदत करत आहे. जेव्हा पण मी मनी गोल्स ठेवला आहे मला त्यामध्ये हमेशा सफलता मिळते आहे. मी अबंडन्स आणि प्रॉस्परिटीच्या लायक आहे. मी फायनान्शियल अबंडन्स आणि फ्रीडम एन्जॉय करत आहे. ह्या प्रकारे लिस्ट बनवा अफर्मेशनची आणि सकाळी उठल्यानंतर लगेच आणि रात्री झोपण्यापूर्वी काही वेळासाठी तुम्ही रिपीट करा. एक इम्पॉर्टंट टिप आहे, जेव्हा पण अफर्मेशनला रिपीट कराल तर तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती एक सुंदर अशी स्माईल सोबत अफर्मेशन रिपीट करा. जेव्हा तुम्ही स्माईल करता तेव्हा आपली एनर्जी रिलॅक्स होऊन जाते आणि आपण नोटीस कराल की पैशाला घेऊन जास्तीत जास्त तुम्ही कॉन्फिडंट होऊन जाल. सबकॉन्शियस माइंड हळूहळू करून त्या कॉन्फिडन्सला पकडेल आणि आपल्या लाईफमध्ये ॲक्शन घेणे सुरू करून देईल आणि आपल्या रिॲलिटीला ह्या वाक्यांसोबत मॅच करून देणार. तर ह्या प्रकारे मनी व्हायब्रेशनला वाढवा आणि मनी एनर्जीला वाढवा आणि पाहिजे तेवढे आपल्या लाईफमध्ये मनी मॅनिफेस्ट कराल. थँक्यू सो मच. ह्या पद्धतीने करा. ओके. हा व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.